बिलकुल झाली पाहिजे, पण सरकारची झाली पाहिजे. पूर्ण राज्यातलं प्रशासन सरकारच्या दबावाखाली आहे. त्याची कारणं सुद्धा तीच आहे. संजय पांडे नावाचे जे पोलीस कमिशनर मुंबईत होते, त्यांनी प्रामाणिक काम केलं, पण त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा लावून ईडी सीबीआय सारख्या त्यांना जेलमध्ये टाकलं. आणि त्याच्यामुळे राज्यातल्या IAS आणि IPS अधिकाऱ्यांमध्ये जी भीती आहे, ते भीतीपोटी राज्यातलं सरकार जे आदेश देईल त्या आदेशाने हे वागतात आहेत. त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असो किंवा आपले IAS अधिकारी असो, हे सगळे त्या भीतीपुळे वागतात आहेत असं चित्र आपण पाहतो आहे. आणि त्याच्यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्था संपलेली आहे. नुसतं पोलिसाची चौकशी करण्यापेक्षा या सरकारचंच आता यांचं डोकं तपासलं पाहिजे. कारण की यांच्या डोक्यात जे पाप चाललेलं आहे, जे पाप करवतात आहे महाराष्ट्रामध्ये, तर नुसतं पोलिसांचंच नाही तर फडणवीस आणि मुख्यमंत्र्यांचं आणि अजित पवारांचंही आता उलट तपासणी केली पाहिजे, ही भूमिका आमची आहे.